नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तसंच नांदगाव तालुक्यातल्या अनेक गावांना बेमोसमी पावसानं वादळी वाऱ्यानं झोडपलं। गारपीट झाली त्यामुळे कांदा, डाळिंब, गहू, हरभऱ्यासह रब्बीच्या शेकडो एकर पिकाचं मोठं नुकसान झालंय। सुमारे अर्धा तास पावसानं झोडपून काढल्यानं शेतामध्ये अक्षरशः गारांचा खच पडला होता। गारांमुळे कांद्याचं उभं पीक नेस्तनाबूत झालंय, तर डाळिंबाच्या बागांना या बेमोसमी पावसाचा फटका बसलाय। गहू आणि हरभरा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। प्रशासकीय पातळीवर नुकसानाबाबत पाहणी करण्याचं काम सुरू आहे। शेतीबरोबरच पावसामुळे घराच्या छतावरचे पत्रे आणि झाडं उन्मळून पडली आहेत। वातावरण स्प्रे वगैरे मारून भरपूर असा खर्च करून एवढ्या 15 दिवसात कांदा काढा येईल बा या अपेक्षानुसार आम्ही इतका उत्सुक होतो याला कांदा पाहून। तर त्याच्यानुसार एवढी अतिवृष्टी डायरेक्ट बर्फच पडला। बर्फ पडल्यानंतर असा झाला कांदा का तो डायरेक्ट कामातच येणार नाही असा कांदा होऊन गेला। तर याच्यानंतर आमची जी अपेक्षा होती कांद्याची का उत्पन्न येईल बा निदान एकरी काही झालं तरी 1000 रुपयाच्या भावानं आज कांदा विकत होता। तर 1000 रुपयाच्या हिशोबाने जर एकराचा हिशोब भरला आज या 10 एकर कांद्यामध्ये काही झालं तर 10 ते 12 लाख रुपये नुकसानी। आज याच्यातून रुपया बी घडणार नाही एवढी नुकसान झाली आमची। झी 24 तास एक पाऊल पुढे।